मुलांनो, तर आज आपण उतारा वाचन पाहणार आहोत. उतारा वाचन करत असताना सर्वात प्रथम आपण प्रश्न वाचायचे, त्याच्यानंतर उतारा वाचायचा. चला प्रश्न वाचून बघूयात. सर्व संतांचे म्हणणे काय आहे? लोकसेवेचे मंदिर कोणी उभारले? आणि गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला हे कीर्तन कोणाच्या आवडते होते? हे सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला ह्या उतार्यामध्ये मिळतात. उतारा वाचताना काळजीपूर्वक आणि एखाद्या गोष्टीसारखा उतारा वाचायचा. चला कसा वाचायचा ते पाहूया आपण. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत तुकडोजी महाराज, संत गोरा कुंभार, संत सावतामाळी, संत नामदेव व संत रामदास असे अनेक संत जन्माला आले. लोकांची सेवा करण्याचे महान मंदिर या संतांनी महाराष्ट्रात उभारले. या मंदिराचा पाय संत ज्ञानेश्वरांनी घातला, तर संत नामदेवाने त्यांच्या भिंती बांधल्या, संत एकनाथांनी त्यावर घुमट चढवला, तर संत तुकारामांनी कळस बांधला, तर संत गाडगेबाबांनी पताका चढवली. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला हे संत गाडगेबाबांचे आवडते कीर्तन होते. स्वच्छता हाच परमेश्वर हे लोकांना पटवून दिले होते. सर्व संतांचे म्हणणे हे होते की देव माणसात आहे, जनसेवा हीच ईश्वर सेवा होय. संतांनी आपल्या कृतीतून हे दाखवून दिले आहे. जे रांजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. हा संत तुकारामांचा काय होता? उपदेश होता. तर याची प्रश्नांची उत्तरे आपण पाहू. सर्व संतांचे म्हणणे काय आहे? ते आत्ताच आपण पाहिले आहे की देव कुठे आहे? माणसात आहे. त्याच्यानंतर लोकसेवेचे मंदिर कोणी उभारले? तर सर्व संतांनी उभारले. आणि गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला हे कीर्तन कोणाचे आवडते होते? तर हे संत गाडगेबाबांचे कीर्तन आवडीचे होते. काय अशा पद्धतीने उतारा वाचन केलं तर सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळून जातात आणि प्रत्येक उतार्यातून तुम्हाला काही ना काही शिखे मिळतच असते.